ती आणि तो तिची मासिक पाळी. सगळ्या विश्वाची निर्मिती कोणी केली? तर उत्तर येतं देवाने. मग पुरुष कोणी निर्माण केला? देवाने. स्त्रिया कोणी निर्माण केल्या? देवाने. मग स्त्रीची मासिक पाळी कोणी निर्माण केली? देवानेच ना. जर देवाला मासिक पाळी आवडत नाही मग देवाने स्त्रियांना दिलीच का? मासिक पाळी म्हणजे काय? गर्भधारणा न झाल्याने शरीरातून बाहेर टाकली जाणारी गर्भाची अत्वचा. गर्भधारणा नाही झाली तर दर महिन्याला 5 दिवस ही क्रिया घडते, जिला आपण मासिक पाळी म्हणतो. आता मासिक पाळीत जे रक्त बाहेर पडतं ते अशुद्ध असतं असा ना एक गैरसमज आहे, किंवा या काळात स्त्रिया निगेटिव्ह एनर्जी बाहेर पाडतात असा ना एक फालतू गैरसमज आहे. खरं तर ना दर महिन्याला गर्भाशय तयार होत आणि गर्भधारा न झाल्याने ना ते बाहेर टाकलं जातं. मग ते अशुद्ध कसं असेल? उलट ज्या ठिकाणी बाळाचं 9 महिने 9 दिवस संगोपन होणार त्या जागी शरीरातील चांगलंच रक्त असेल ना की अशुद्ध असेल? झाडाला फुल येतं, मग त्या फुलाचं फळ होतं. आपण ना झाडाची फुले देवाला घालतो कारण देवाला ते फुल आवडतं. बाईला मासिक पाळी येते आणि म्हणून गर्भधारणा होते. म्हणजे मासिक पाळी जर फुल असेल मग गर्भधारणा हे फळ झालं. देवाला त्या झाडाचं फुल आवडतं, मग मासिक पाळी का नाही चालत? मासिक पाळी असलेल्या बाईचा साधा स्पर्श सुद्धा चालत नाही. कधी कधी तो घरात धार्मिक कार्यक्रम आहे म्हणून गोळ्या खाऊन पाळी पुढे ढकलतो, की जे सरळ सरळ निसर्गाच्या विरुद्ध जाणार आहे. आणि याचा त्रास ना फक्त तिलाच होतो. मुळात जो प्रॉब्लेम आहे तो पुरुषी मानसिकतेत आहे. तिच्यावर हक्क गाजवायला पाहिजे या पुरुषी अहंकाराचाच आहे. आणि त्यापेक्षा सर्वात जास्त स्वतः स्त्रियाच्या मानसिक गुलामगिरीत आहे. या गोष्टीकडनं कधीच आपण उघड्या आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाने ना पाहिलंच नाही. मासिक पाळी ना ही बाईची कमजोरी नसून निसर्गाने ना दिलेली बाईला ही जास्तीत जास्त शक्ती आहे, की जी तिला ना आई बनवायचं सुख देते. आणि कोण आहे ती फालतू जनावर की सांगतात बाईला मासिक पाळीत मंदिरात प्रवेश निषेध? बाईचा गर्भाशय म्हणजे वाटतं काय तुम्हाला? कोणीही जनावर की जी सांगतात 10 मुलं जन्माला घाला. अरे एका बाळतपणा बाईची काय हालत होते ना ती आधी ना तुमच्या आईला जाऊन विचारा. पोटाच्या बेंबीपासून ते छातीपर्यंत 9 महिने 9 दिवस बाईने आणखी एक जीव वाढवायचा, त्याला जन्म घालायचा, त्याचे संगोपन करायचे. आणि एवढं सगळं करून मुलाच्या नावात आईचा उल्लेख सुद्धा नाहीये. मुळात गडबड आहे ना ती इथंच आहे. माहित नाही पटन का नाही